झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्याचा बहुतांश भाग एकीकडे दुष्काळानं होरपळत असताना मुंबईत महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि निष्काळजीपणामुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जाते। चुनाभट्टी इथं तानसावरून येणाऱ्या पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती असल्यामुळे बहुमूल्य पाणी नाल्यामध्ये वाहून जाते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। महाराष्ट्रात एकीकडे दुष्काळाने थैमान मांडलेला असताना मुंबईत मात्र मोठ्या प्रमाणात पाण्याचा कसा दुरुपयोग होतोय, कशा पद्धतीने पाणी वाया जातंय ते आपण पाहू शकतो। आपण चुनाभट्टी इथल्या महात्मा फुले नगरामध्ये आहोत। या ठिकाणी जी तानसावरून पाईपलाईन जाते मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी, ती पाईपलाईन कशा पद्धतीनं वाया जाते। या पाईपलाईनमध्ये मोठमोठे लिकेजेस आहेत। त्या लिकेजेसमधून हे पाणी जवळपास दररोज हजारो लिटर पाणी या ठिकाणी वाया जातं, परंतु BMC प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही। वारंवार इथं तक्रारी करण्यात आल्या, परंतु या ठिकाणी कुठलीही दखल घेतली जात नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे हे पाणी सरळमध्ये या ठिकाणी नाल्यामध्ये जात असलेलं आपल्याला दिसून येतं। स्थानिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या, तरी देखील BMC प्रशासनानं दखल घेतली नाही। कशा पद्धतीची तक्रार केली होती काय समजतं? याच्या आधी पण भरपूर तक्रारी केलेल्या आहेत, नोटीस पाठवलेले, पण काही कुणी त्यात दखल घेतलेली नाही। त्याच्यामध्ये भरपूर कंप्लेंट केल्या, पण कोणी त्यामध्ये काय म्हणजे इथे आलंच नाही बघायला। रोज 1 वाजता कमीत कमी रात्रीच 1 वाजता ना भरपूर प्रेशरने पाणी असतं ना, भरपूर एकदम हजारो लिटर तरी पाणी असं वाया जात असतं इथे। आता मी कालपासून लग्नाला आले, इकडे बघते हळदीच्या समारंभाला, तर कालपासूनच पाणी खाली चाललेलं आहे आणि गावाला पाणी पण भेटत नाही। BMC प्रशासनाकडून हे वाया जाणारे पाणी वाचवण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।